सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवड 4 दिवसांवर पाठिंब्याचे गणित मात्र सुटेना। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड अवघ्या 4 दिवसांवर आलेली असतानाही पाठिंब्याची कोंडी फुटलेली नाही। बहुमतासाठी निर्णायक संख्याबळ असणारे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि शिंदे सेना हे दोन्ही अध्यक्षपदासाठी आक्रमक आहेत। त्यांना भाजप किंवा शरद पवार गटाने अद्याप स्पष्ट होकार दिलेला नसल्याने कोंडी कायम आहे। शेवटच्या 2 दिवसात निर्णायक हालचाली होण्याची चिन्हे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि शिंदे सेनेने पाठिंब्यासाठी 6 वर्ष अध्यक्षपदाची अट घातली, पण त्यांना शरद पवार गट किंवा भाजपने जाहीररित्या सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही। येत्या बुधवारी अध्यक्षपदाची निवड होणार आहे, पण राजकीय हालचाली तूर्त थंड आहेत। अजित पवार गटाने जिल्हा स्तरावरील नेते निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलंय, तर शिंदे सेनेचे नेते मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क कायम ठेवला आहे। सर्वाधिक 18 संख्याबळ असलेल्या शरद पवार गटाने काँग्रेस 11 सदस्यांच्या मदतीने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत। अजित पवार गटाच्या नेत्यांनी अध्यक्षपदाच्या अटीवर आघाडीला जाहीर पाठिंब्याची भूमिका घेतली आहे। या घडामोडीत 16 सदस्यांसह दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेला भाजप मात्र एकटा पडत असल्याचं चित्र आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार गट किंवा शिंदे सेनेला जाहीर आमंत्रण देण्याऐवजी पडद्याआड राजकीय डावपेचांना प्राधान्य दिलेलं आहे। अजित पवार गटाला तर व्हीपची भीती घातली आहे, त्यामुळे यावर या गटाचे नेते माजी खासदार संजय पाटील, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे यांनी पालकमंत्र्यांना आक्रमकरित्या धुडकावून लावलेला आहे। राज्यातील सत्तेत भाजप युतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेने भाजपला पाठिंब्याविषयी सध्या तरी नकारात्मक भूमिका घेतली आहे। त्यामुळे राजकीय घडामोडीत भाजप एकटा पडत असल्याचं चित्र दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।